येणारी निवडणूक आताच माझ्या आजीच्या वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे ही कुठल्या ग्रामपंचायतची निवडणूक नाही, जिल्हा परिषदेची नाही, पंचायत समितीची नाही, आपल्या देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे। आपण सर्वजण शेतकरी आहेत। 10 वर्षापूर्वी ज्यावेळेस आपल्याला मोदी लाट आली होती, गुजरातचा खोटा विकास दाखवला गेला, स्वामीनाथन आयोग लागू करण्याचं आपल्याला आश्वासन दिलं गेलं, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू असं सांगितलं गेलं, प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख देऊ असं सांगितलं गेलं, वर्षाला 2 कोटी बेरोजगारांना नोकऱ्या देऊ असं सांगितलं गेलं, महागाई कमी करू असं सांगितलं गेलं। असं सगळ्या खोट्या गोष्टी सांगून आपल्याला ह्या देशाची सत्ता या भारतीय जनता पार्टीने हस्तगत केली 10 वर्षापूर्वी। 10 वर्षात काय झालं? 10 वर्षापूर्वी आपण सगळेजण शेतकरी आहेत, आपल्यापुरतंच बोलू फक्त। 10 वर्षापूर्वी आपल्याला 1 एकर नांगरण करायला 600 ते 700 रुपये लागत होते, आज 2000 रुपये लागतात, बरोबर आहे ना? 10 वर्षापूर्वी 1 कट्टा सोयाबीनचा भरडायला मशीनवाला 50 रुपये घेत असेल का? किती जास्त घेतो तुमच्या गावात? आज 150 ते 200 रुपये घेते, 250। जरा तुमच्या महागाई जास्त दिसते। अशी कुठली गोष्ट आहे शेतीची त्याला जीएसटी लागू नाही? भाव काय सोयाबीनचा? 10 वर्षापूर्वी 4500, आज पण 4500। खर्च डीएपीचं 600 रुपयाचं बोतो 1400 वर गेलंय। कोरेजनची बाटली आज किती रुपयाला मिळते? एक फवारणी करायची मला किती पैसे लागतात? त्या प्रमाणात आपलं शेतीमालाचे भाव वाढले का? स्वामीनाथनजींना यांनी भारतरत्न दिला, पण खरा भारतरत्न कधी दिला समजला असता त्यांनी स्वामीनाथन आयोग जर लागू केला असता आणि शेतकऱ्याचं कल्याण केलं असतं तर त्या भारतरत्न देण्याला अर्थ होता असं मला वाटतंय। त्यांनाही आनंद वाटला असता। एका बाजूला शेतकऱ्याला प्रत्येक गोष्टीत सोयाबीनचे भाव 11,000 रुपयापर्यंत गेलते। आजही आपल्या गावातल्या कित्येक शेतकऱ्याच्या घरात 3-3 वर्ष सोयाबीन घरी असेल, आहे का नाही घरी? कसं ठेवलंय आपण? आज भाव वाढल, उद्या भाव वाढल, त्याचं वजन कमी व्हायला लागलं वरचेवर, त्याची पिटी व्हायला लागली बघा उडून, पण भाव काय वाढत नाही? का वाढत नाही भाव? आताच दादानी सांगितलं की एवढं तेल आयात केलं, किती लाख टन, पण तेल आयात केलं ते केलं, ठीक आहे, माणसाला खायला लागतं म्हणून त्याला समजून घेऊ आपण। सोयाबीन 100 किलो गाळलं तर त्यातलं फक्त 18 किलो तेल निघतं, बाकीचे निघते डीओसी, आणि डीओसीच्या भावावर सोयाबीनचा भाव आंतरराष्ट्रीय बाजारात ठरतो। ह्याने डीओसी आयात करायची काय गरज आहे? डीओसी माणसाला खायला लागते का? डीओसी कोण खाते तुम्हाला माहित आहे का? डीओसी कोंबडे खातेत, मग यांना माणसापेक्षा कोंबड्याची काळजी जास्त आहे। मग अशा सरकारच्या पाठीमागे राहायचं का आपण? मला आपल्याला सांगायचंय, ही जे लोक आहेत, आपण सगळेजण शेतकरी आहेत, आपल्यातला कुठल्याही एका शेतकऱ्यानं कुठल्याही एका माणसानं एक कारण सांगावं, एक त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी भाजपला मतदान करावं, एक कारण सांगावं। त्यांच्याकडं शेतकऱ्यांना म्हणजे भाजप सरकारनं शेतकऱ्यांसाठी ही गोष्ट चांगली केली म्हणून आपण शेतकऱ्याला मतदान करावं असं एक कारण सांगावं। एकही कारण नाही। गेल्या 10 वर्षात याआधी ज्यावेळेस यूपीए सरकार होतं, मनमोहन सिंग पंतप्रधान होते, पवार साहेब कृषी मंत्री होते, त्यावेळी 70,000 कोटीची कर्जमाफी शेतकऱ्यांना केली होती का नाही? 10 वर्षात मोदी सरकारनं शेतकऱ्याचं किती कर्जमाफ केलं? एखादा शेतकरी आहे का कोण मोदी सरकारनं केंद्र सरकारनं कर्जमाफी केल्याला? 15 लाख कोटी रुपयाची कर्जमाफी त्यांनी उद्योगपतीची केली। म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला यांच्याकडे पैसे नाहीत, पण मोठे मोठे उद्योगपती जे बँका बुडवतेत, उद्योग बुडवतेत, देश सोडून पळून जातेत, ह्यांची कर्जमाफी करायला या सरकारकडे पैसे आहेत। 15 लाख कोटी रुपयाची कर्जमाफी केली त्यांची। मग अशा लोकांच्या पाठीशी राहायचं का आपण? आपण पीक विमा तर आपल्या जिल्ह्याचा काय सगळ्यात स्पेशलिस्ट विषय आहे, बरोबर आहे ना? आपल्याला विम्याच्या नावाने बाहेर येऊ दिलं नाही कधी,
ना कधी आपण बॅरेज मागितले, पाणी का आलं नाही म्हणून विचारलं नाही. विमान अनुदान, आपण विम्यावरच बोलू आता. नाही, महत्वाचा सगळ्यात मोठा मुद्दा तीच आहे की आपला 2020चा पीक विमा. पहिली याचिका शिवसेनेच्या वतीनं आपण संभाजीनगर उच्च न्यायालयात दाखल केली. पहिली याचिका. अजून जर कुणाला त्याचे पुरावे पाहिजे असतील, काय पाहिजे असेल, आमची खुली चर्चा खासदार साहेबांनी मागेही आव्हान केलं, अजूनही आव्हान आहे आमचं, आपण खुली चर्चा करू त्या बाबतीत. आणि आम्ही काय म्हणलं, जी कंपनीकडनं पैसे वसूल करून शेतकऱ्यांना द्या. समोरच्या लोकांनी याचिका काय केली की जर कंपनीनं पैसे नाही दिले तर सरकारनं द्यावे. सरकारचे पैसे म्हणजे कुणाचे पैसे? आपलेच पैसे. म्हणजे कंपनीला का सोडायचं? कंपनी जावाई आहे कुणाची? 2020च्या पीक विम्याच्या बाबतीत 18 सुप्रीम कोर्टापर्यंत हा लढा गेला. प्रति हेक्टरी 18,000 रुपये शेतकऱ्याला मदत करा असं सुप्रीम कोर्टानं आदेश दिले. आले का 18,000 रुपये आजपर्यंत? तरी 2024 चालू आहे. फक्त पहिल्यांदा 6,800, नंतर 4,000, असं 10,000 काहीतरी पैसे प्रत्येकाला आलेत. 2020च्या पीक विम्याच्या बाबतीत ज्यावेळेस पहिल्यांदा याद्या जाहीर झाल्या, 200 कोटी रुपयाची सुप्रीम कोर्टानं भरून घेतले होते. पहिल्यांदा याद्या प्रत्येक ग्रामपंचायत लागल्या. त्यावेळेस खामसवाडीतील किती लोकांची नावं होती? पहिली यादी. ज्यावेळेस आपण आंदोलन केलं शिवसेनेच्या वतीनं, दिवाळीमध्ये उपोषण केलं, त्याच्या आधी प्रत्येक आपल्या तालुक्यातल्या फक्त 7,000 शेतकऱ्याची नावं होती. त्यानंतर आपण त्यांना सांगितलं की आज चालणार नाही, ज्या शेतकऱ्यांनी विमा भरला ह्या सगळ्या शेतकऱ्यांना विमा दिला पाहिजे. ह्यांचा प्लॅन काय होता? NDRF SDRF मध्ये ज्या शेतकऱ्यांना मदत मिळाली त्या शेतकऱ्यांना पैसे द्यायचे आणि 200 कोटीत सगळा विषय मिटवायचा. 550 कोटी द्यायचे नाहीत, हा प्लॅन होता. परंतु आपण हाणून पाडला. त्यामुळं आपल्या तालुक्यातच सांगतो मी, 7,000चे शेतकरी वाढून 79,000 शेतकरी वाढले. 79,000 शेतकऱ्यांची यादी तयार झाली आणि त्यांना ते पैसे मिळाले. अजून राहिलेले 8,000 अजून मिळालेले नाहीत. 21च्या बाबतीत काय झालं? 21च्या बाबतीत राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीपर्यंत गेला. इकडे कलेक्टरच्या मागं लागून आपण त्या कंपनीवर RRC कारवाई करायला लावली. RRC कारवाई केली, कंपनी गेली कोर्टात. कंपनी सरकारी वकील सांगू शकला नाही. कंपनी म्हणली की सरकारला अधिकारच नाही RRC कारवाई करायचा. त्यावेळेस सरकारनं सरकारी वकिलांना योग्य बाजू न मांडल्यामुळे त्या कंपनीला ज्या गोष्टीला स्टे मिळाला 21चा राहिला. 22च्या बाबतीत काय झालं? 22चे पैसे आता आलेत. आपण राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीपर्यंत गेलो. त्यानंतर कंपनीवर RRC कारवाई केली. मी गेडाम साहेबाला भेटलो. गेडाम साहेबांनी त्यांचे जे रेग्युलेटिंग अथॉरिटी आहे विमा कंपनीची, त्यांना पत्रव्यवहार केला. त्यानंतर त्यांनी पैसे दिले. पण त्यातही सगळे पैसे आले का? निम्याच लोकांना आलेत. आपलं सर्कल तर मागच ठेवलं होतं. आता कसं तरी पैसे थोडे दिलेत, अजून पैसे आलेले नाहीत. मला विचारायचं आहे, आपण, तुम्हाला माहिती आहे का सगळ्यांना, 1 हेक्टर सोयाबीनचा पीक विमा भरायला कंपनीला आपण पैसे किती देतो? कुणाला माहिती आहे सांगा, किती देतो आपण? 1 हेक्टरचा हप्ता, 1 हेक्टर सोयाबीनचा हप्ता कुणाला माहिती आहे का? सांगा किती? पण आपल्याला वाटतं आपण 1 रुपयात पीक विमा भरतो, 800 रुपयात भरतो. 800 रुपये नाही तर 15,000 रुपये आपण हेक्टरी, आपण शेतकरी, राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून कंपनीला देतात. आता माझा दुसरा प्रश्न आहे की आपण सरासरी 15,000 हेक्टरीपेक्षा जास्त सरसकट कधी विमा मिळाला का आपल्याला? आपण जेवढे पैसे कंपनीला देतो म्हणजे सरकार देतंय, मग आपलं म्हणणं काय पाहिजे? तुमचं माझं सगळ्याचंच, जे पैसे तुम्ही कंपन्याला देतो आमच्या नावावर, ती पैसे थेट आम्हालाच द्या. काय अडचण आहे का? आपल्याला देतं काय अडचण आहे का? पण ह्यांना अडचण आहे. काय अडचण आहे सांगू का? आपण इलेक्ट्रोल बॉन्ड भाजपला देऊ शकत नाहीत. लक्षात आली का अडचण काय ती? इलेक्ट्रोल बॉन्ड कोण देऊ शकतं? कंपन्या. शेतकरी देऊ शकतो का? शेतकरी जर इलेक्ट्रोल बॉन्ड देतो म्हणला तर मग आपल्याला पैसे देतील ती. आपण ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. आपणच पैसे द्यायचे कंपनीला आणि पुन्हा मागं लागत बसायचं. दे बाबा 15,000 रुपये द्यायचे, पुन्हा कधी 6,000 दे म्हणायचं, 2,000 दे म्हणायचं, KYC झालं नाही म्हणायचं, इंटिमेशनला ते पोरं आले की ती मध्ये 500 रुपये दे, ते टक्केवारी कमी लावायची जास्त लावायची, नकोच ना. पुन्हा कुणाला उपोषण करायची गरज नको, कुणाला फेसबुक लाईव्ह करायची बी गरज नाही पडणार. बरोबर आहे ना? जर 15,000 रुपये जर शेतकऱ्याला कंपनीला जी सरकार देत आहे तेच आपल्याला दिले तर आपण विमा मागचाल का? ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. दुसऱ्या बाजूला 6,000 रुपयाचं सांगतात आपल्याला. ते 6,000 रुपयाप्रमाणे किती पैसे होते? महिन्याला 500 रुपये.
दिवसाला 16.5 रुपये. अजून आपण रोज 100 रुपयाचं तेल टाकतो ना गाडीत, 8 रुपये तर 18 रुपये तर GST सरकारला जाते आपलं रोज, आणि त्या 16 रुपयाचं आपण नटतो. आपण ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. आपण हे फसवं सरकार आहे. आणि मोदी काय म्हणतात अजून, परवा एक मी कुठं ऐकलं त्यांचं, ये तो टेलर है अभी पिक्चर अभी बाकी आहे म्हणले. म्हणजे 11,000चं सोयाबीन 4,000 आणलं ही टेलर आहे, अजून 1,000 रुपयावर आणल्यावर पिक्चर आहे की त्यांचा. म्हणजे 1,000 रुपये आणतपर्यंत आपण त्यांना निवडून द्यायचं आहे का आपल्याला? ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. दुसरा विषय विकासाचा. काही लोक म्हणतात आम्ही विकासासाठी भाजपमध्ये गेलो, 4.5 वर्षात भाजपने विकास केला नाही, परत राष्ट्रवादीत गेले. विकासावर तर यांना बोलायचा अधिकार नाहीच. आपल्या मतदारसंघातला जो निधी, आपल्या भागातले रस्ते असतील, विकास कामं असतील, हा जवळपास 100 ते 150 कोटी रुपयाचा निधी जर हे विकासासाठी गेले असतील, तर ज्यावेळेस मी आणि ओमदादा ज्यावेळेस हे सरकार पडलं, ज्यावेळेस आपला शिवसेना पक्ष फुटला, त्यावेळेस आम्ही ठरवलं की आम्हाला ज्या शिवसैनिकांनी, ज्या सर्वसामान्य मतदारांनी ज्या चिन्हाकडे बघून निवडून दिले, ज्या नेत्याकडे बघून निवडून दिले, ज्या विश्वासाने निवडून दिले, त्यांच्याशी आम्ही गद्दारी करणार नाही, पक्षप्रमुखाची गद्दारी करणार नाही. त्यामुळं आम्ही उद्धवजी ठाकरे साहेबांसोबत राहिलो. त्याचा परिणाम काय झाला तर आपल्या कामाला स्थगिती दिली. स्थगिती देणाऱ्यांनी विकासाच्या गप्पा माराव्या का? त्यांनी आधी उत्तर दिलं पाहिजे की या मतदारसंघातल्या कामाला ज्यावेळेस हे महायुती सरकार आलं, शिंदे फडणवीस, ह्या कामाला स्थगिती का दिली? ह्या प्रश्नाचं जर उत्तर दिलं, त्या आधी उत्तर द्यावं, मग विकासावर बोलावं. त्यामुळं आपण विकासाच्या बाबतीत तर यांनी बोलायचं काय कारण नाही. ह्यांना कुठलाही जिल्ह्याचा विकास करायचा नाही, स्वतःच्या कुटुंबाचा विकास करण्यासाठी ह्या पक्षातून त्या पक्षाची लोक करतात. त्यामुळे आपण ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. मला आपल्या दादांना यातून ऐकायचंय, मलाही पुढं जायचंय. फक्त शेवटची सगळ्यांना कळकळीची विनंती करून सांगतोय, आपण शेतकरी आहेत सगळे, आणि जर आपल्याला हे मोदीचं टेलरनं पोट भरलं नसल तर पिक्चर बघायची वाट बघावी. नाहीतर ह्यांचा पिक्चर फ्लॉप करायची तारीख आपली किती आहे? 7 मे. आणि ह्यांचा 4 जूनला ह्यांचा निकाल लावायचा आपल्याला. त्यासाठी आपले जे खासदार आहेत, ओमदादा असे खासदार आहेत, प्रत्येकाला आपलेसे वाटतात. आजपर्यंतचा कुठला खासदार संसदेत बोललेला बघितला होता का आपण? शेतकऱ्यांच्या विषयी बोललेला बघितला होता का? आपल्या जे जिल्ह्याचे प्रश्न आहेत हे मांडलेला बघितला होता का आपण? म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या लाईटच्या फ्यूज पासून संसदेपर्यंत आवाज उठवणारा खासदार आपला ओमदादा आहे. आपले नशीब आहे सगळ्यांचे की असा खासदार आपल्याला लाभलेला आहे. आजही बऱ्याच महाराष्ट्रातील बाहेर जिल्ह्यातून आम्हाला फोन येतात, असे खासदार आम्हाला पाहिजेत म्हणून. आपलं नशीब आहे, असं नेतृत्व जपणं ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे परत एकदा आपल्याला विनंती करतोय की येत्या 7 तारखेला आपण मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून ओमदादांना महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मताधिक्याने निवडून आलेला खासदार म्हणून निवडून द्यायचंय. यासाठी आपण सगळ्यांनी काम करावं एवढीच विनंती करतो. माझ्या शब्दांनी विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.